श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील प्रसाद या विषयावरील मार्गदर्शन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण सर्वसाधारण भक्त आहोत. प्रसाद म्हणले की आपल्या डोळ्यासमोर कोणती तरी वस्तू येते, मग ती खाण्याची असेल किंवा इतर कोणती असेल. प्रसाद म्हणजे केवळ नैवेद्याचा प्रसाद किंवा जेवण म्हणजे महाप्रसाद इतका संकुचित अर्थ न घेता प्रसाद म्हणजे आनंद मिळणे किंवा तृप्तता प्राप्त होणे. प्रसाद म्हणजे परमेश्वराचा पाठिंबा असणे. एकदा ईश्वराचाच पाठिंबा प्राप्त झाला की जीवनात कशाचीच कमतरता राहत नाही. गुरुपरंपरेमध्ये प्रसादाला अतिशय महत्त्व आहे. गुरुप्रसाद कसा प्राप्त होईल हे आपण पाहावे. श्री गुरूंची उपासना करणे, नित्याने त्यांचे स्मरण करणे म्हणजे त्यांच्या उपासनेचा आपल्याला ध्यास लागणे आवश्यक आहे. यापासून गुरुप्रसादाची प्राप्ती होते. गुरुप्रसाद इतका प्रभावी असतो की आपल्याला ईश्वरी अनुभव येतो. आपल्याला आपल्या आत्म्याचे दर्शन होते. हे दर्शन तेजोमय असते. या ईश्वरी अनुभवाने आपल्याला आत्मनिरीक्षण करणे सोपे जाते. गुरुप्रसाद प्राप्त होणे हे पूर्व सुकृतावर अवलंबून आहे. म्हणून नेहमी चांगलेच कर्म करावे. या जन्मी गुरुप्रसाद प्राप्त करून घेण्यासाठी काही गोष्टी सहनही कराव्या लागतात. आपल्या ठिकाणी असलेले नाना तऱ्हेचे दोष जाण्याची आवश्यकता असते. जसजसे आपण गुरुकृपेला पात्र होऊ तसतसे इच्छिलेले फळ मिळतेच. हाच गुरुकृपेचा प्रसाद आहे. आपले गुरु जेव्हा आपल्याकडे प्रसन्न चित्ताने पाहतील, त्यांना आनंद मिळेल, तेव्हा आपल्याला गुरुप्रसाद प्राप्त होईल. गुरूंच्या मुखातून ऐकलेले ज्ञान समोरच्या व्यक्तीला समजेल इतक्या सोप्या भाषेत सांगणे हाच खरा गुरुप्रसाद आहे आणि हेच बुद्धिकौशल्यही आहे. गुरु जेव्हा आपल्याला प्रसाद देतात तेव्हा त्याबरोबर शक्ती आणि आशीर्वाद देत असतात. म्हणून प्रसाद हा खाली पडू देऊ नये. प्रसाद भोजन असेल तर ज्या थाळीत आपण जेवतो त्यात हात धुवू नये. अन्नाचा अपमान होऊ देऊ नये. आपण प्रेमाने देवाला जे अर्पण करतो त्यातील काही प्रसादाच्या रूपाने देव आपल्याला परत देत असतो. त्याचे महत्त्व कमी होऊ देऊ नये. देवाला काय लागते असे म्हणू नये. आपला भाव श्रेष्ठ असावा आणि देवापुढे आपण रिक्त हस्तानेही कधी जाऊ नये. श्री रामकृष्णार्पणमस्तु.